संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी आज सोलापूर नगरी म्हणजे सिद्धरामेश्वरांच्या नगरीमध्ये दाखल झालेली आहे आणि आपण पाहतोय अतिशय शिस्तबद्ध अशी ही पालखी जी आहे आता सोलापूर नगरीमध्ये दाखल झालेली आहे। शुभ्र वस्त्र आणि भगव्या पताका घेऊन ही पालखी जी आहे ती सोलापूर नगरीमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी या ठिकाणी सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल देखील दाखल झाले आहेत। दादा काय सांगाल, पहिलं वर्ष आहे पालखीच्या स्वागताचं, महापौर म्हणून आपण आलेला आहात, सपत्नीक आलेला आहात, काय भावना आहेत? अतिशय चांगलं उत्साह आहे। मला स्वतःला भाग्यवान समजतो। श्री संत गजानन महाराजांची पालखीचं आज या ठिकाणी मला स्वागत करायला मिळालं आणि आम्ही सर्व सोलापूरकर आज या ठिकाणी गजानन महाराजांच्या पालखीसाठी या ठिकाणी सज्ज उभारलेलो आहोत। महापालिकेच्या वतीने दिंडीची सोय जी आहे ती करण्यात आलेली आहे, विविध सुविधा केलेल्या आहेत, काय केलेल्या आहेत? काय महानगरपालिकेच्या वतीने सर्व सोयी या ठिकाणी केलेल्या आहेत। भक्तांसाठी या ठिकाणी आपण ॲम्ब्युलन्स असेल, रुग्णसेविका असेल, तसेच या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण डॉक्टर्स ज्या ठिकाणी पालखी थांबणार आहे त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था, फिरते शौचालय असं आपण सर्व व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। वहिनी सुद्धा आहेत। ताई काय सांगाल, पहिल्यांदाच महापौरांसोबत आपण पालखीच्या स्वागतासाठी आलेले आहेत, काय भावना आहेत? खूप चांगलं वाटतं आहे। प्रथम नागरिक म्हणून आम्ही स्वागतासाठी आलो आहोत। ऐकलं होतं की गजानन महाराजांची पालखी ही अत्यंत शिस्तबद्ध आहे म्हणून, पण आज ते प्रत्यक्ष मला सोहळा पाहण्यात आला त्याचा खूप आनंद वाटतो आहे। या ठिकाणी महापालिकेचे सर्व पदाधिकारी आहेत, सभागृह नेते सुद्धा या ठिकाणी आहेत, काय सांगाल, दरवर्षी आपण स्वागताला येता, यंदा जेव्हा सभागृह नेते म्हणून आलेले आहात, काय भावना आहे? निश्चितपणाने अतिशय आनंद होतोय की सभागृह नेता म्हणून महापालिकेच्या सुविधा आणि सेवा करायची संधी आम्हाला महापालिकेच्या वतीने गजानन महाराजांच्या पालखीबरोबर मिळाली आणि सगळ्यात महत्त्वाचं या पालखीबरोबर सोलापूर शहरात पावसाचंही आगमन झालं आहे। ही अतिशय आनंदाची बातमी आणि यासाठी महापालिकेच्या सर्व सोयी, रुग्णवाहिका असतील, आरोग्याच्या सर्व डॉक्टर्स असतील, सर्व आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत। रस्त्यावरच्या ज्या ठिकाणी अडथळे ते काढण्यात आलेले आहेत, तसेच रस्त्याच्या ज्या ठिकाणी खड्डे वगैरे आहेत या अशा पद्धतीच्या सर्व सुविधा पालखी जिथं थांबणार आहे त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत आणि अतिशय आनंदाची आणि उत्साहाचं वातावरण गजानन महाराजांच्या पालखीच्या निमित्ताने आहे। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणात महापालिकेचे आयुक्त सुद्धा या ठिकाणी स्वागतासाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहतोय ते देखील सपत्नीक या ठिकाणी आलेले आहेत। सर काय सांगाल, आलेला आहात आणि आयुक्त सरांच्या कुटुंबातले लोक आहेत, काय सांगाल, पहिल्यांदा स्वागतासाठी आलेला आहात तुम्ही? खूप छान वाटतंय। अतिशय छान अशी पालखी आहे गजानन महाराजांची, शिस्तबद्ध आहे एकदम आणि आपल्या सोलापूर शहरात पालखीचं स्वागत करायला आम्ही इथे आलेलो आहे। सर काय स्वागत? सर्व भाविकांचं आमच्या महापालिकेच्या वतीने आम्ही स्वागत करतो आणि सर्व नागरिकांना पण आवाहन करतो की असे स्वच्छता ठेवून आपल्या आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आपल्याला स्वच्छ आणि सुंदर वातावरण करता येईल याची आपण काळजी घ्यायला पाहिजे। सर्व टीम जे आहे, प्रशासन असेल आणि सत्ताधारी महापौर असतील, हे सर्वच लोक या ठिकाणी संत गजानन महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी दाखल झालेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन प्रवीण नक्कासह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।